नेवर मिस अ प्रेडिक्शन वीडियोस। चैनल सब्सक्राइब करके बेल आइकॉन प्रेस करें एंड स्टे अपडेटेड फॉर लेटेस्ट वीडियो। महबूब कसार हैं, इधर आइए महबूब जी आप भी। महबूब कसार बैठे हुए हैं अपनी पत्नी के साथ में। ये पहले सेल टैक्स कमिश्नर थे, अभी रिटायर हो गए हैं, अपना व्यवसाय कर रहे हैं। नमस्कार। लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे फक्त गळ्यात राहतं, सोनं हातात राहतं, सोनं हे फक्त तिजोरीत राहतं. माणसानं व्हायचंच झालं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं, असं परिसासमान व्यक्तिमत्व आदरणीय पंडित राजकुमार शर्मा सर यांना आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. मी यांच्यासमोर उभा राहिल्यानंतर माझे काही शब्द असतात, शब्दाच्या पलीकडले व्यक्तिमत्व असतात, ते शब्द फुटतच नाही. त्याच्यामुळे मी लिहून आणलोय. एक माझ्या भावना 1-2 मिनिटात वाचून दाखवतो. परमपूज्य आदरणीय वंदनीय पंडित राजकुमार शर्मा गुरुजी, उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुबंधू भगिनी आणि येथे उपस्थित सर्व श्रद्धावांना माझा साष्टांग नमस्कार. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि भावनिक दिवस आहे. कारण आज मला आणि माझ्या कुटुंबाला त्या महान व्यक्तिमत्वाच्या चरणी कृतज्ञतेची फुले अर्पण करण्याची संधी मिळाली, ज्यांनी आमच्या आयुष्याला केवळ दिशा दिली नाही तर प्रत्येक वादळात आमचा हात धरून मला उभे राहण्याची शक्ती दिली. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणारा एक सूर्य आहे. गुरु म्हणजे निराश मनाला आशेचा किरण दाखवणारा दीप आहे. गुरु म्हणजे पडलेल्या माणसाला पुन्हा उभे करण्याची एक नवी प्रेरणा आहे. आणि गुरु म्हणजे ईश्वराकडे जाणारा सर्वात सुंदर आणि पवित्र असा मार्ग आहे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. आमच्या आयुष्यात जर काही चांगले घडले असेल, जर मला योग्य मार्ग सापडला असेल, जर संकटाशी लढण्याची ताकद मिळाली असेल, तर त्यामागे माझ्या आईवडिलांच्या संस्कारांनी आमच्या गुरुजींचे अमूल्य असे मार्गदर्शन आहे. गुरु की रहमत से इंसान मुकद्दर पाता है, गुरु की रहमत से ही इंसान मुकद्दर पाता है, जो उनके कदमों में झुक जाए वही ऊंचाई तक चला जाता है. गुरुजी, जीवनात अनेक प्रसंग असे आले की जेथे माझा आत्मविश्वास डळमळला. अनेक वेळा निर्णय चुकीचे ठरले, अनेक वेळा परिस्थितीने मला खचण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. आपण मला केवळ सल्ला दिला नाही तर धैर्य दिले. आपण मला केवळ दिशा दिली नाही तर त्या दिशेने चालण्याची एक नवी शक्ती दिली. माझ्या जीवनात सुखाचे क्षण आले तेव्हा आपण नम्र राहायला शिकवलं, आणि दुःखाचे क्षण आले तेव्हा धैर्याने उभे राहायला शिकवले. यश मिळाले तेव्हा अहंकारापासून दूर राहायला शिकवलं, आणि अपयश आले तेव्हा पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करायला शिकवले. माझा नेहमीच असा विश्वास राहिला की ईश्वर प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष येऊ शकत नाही, म्हणून त्याने गुरु निर्माण केले. कारण गुरूंच्या रूपानेच ईश्वर आपल्याशी संवाद साधत असतो. आज मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की अनेक वेळा मी चुका केल्या, कधी उतावळेपणा केला, कधी चुकीचे निर्णय घेतले, कधी नकळतपणे कोणाचे मन दुखावले. काही वेळा माझ्या वागण्याने किंवा बोलण्याने गुरुजींच्याही मनाला वेदना झाल्या असतील. आज या पवित्र दिवशी मी अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडून आपल्या चरणी मस्तक ठेवून एवढीच विनंती करतो, गुरुजी, माझ्याकडून झाल्या सर्व जाणत्या अजाणत्या चुका क्षमा कराव्यात. तुमच्या विशाल हृदयात माझ्या सारख्या शिष्याला पुन्हा एकदा स्थान द्यावे. सजदा करूं मैं किस तरह अल्फाज कम पड़ जाते हैं, सजदा करूं किस तरह अल्फाज कम पड़ जाते हैं. गुरुजी, आपके एहसान लिखने बैठो तो जिंदगी भी कम पड़ जाती है, जिंदगी भी कम पड़ जाती है. थैंक यू. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की